चौथ्या रबरची गर्दी कमी करूया। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पाहणारे गर्ल्स जिम्नॅशियम समोर, गर्ल्स हॉस्टेलच्या एक्झॅक्ट समोरच्या रोडला ॲम्ब्युलन्स हवी आहे, तिथं ॲम्ब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा। म्हणजे ज्या स्टेजवर आपण आहोत तिथून उजव्या बाजूच्या ज्या बाहेर पडणाऱ्या पायऱ्या त्याच्या बाहेर पडल्याबरोबर गर्ल्स हॉस्टेलच्या समोर ॲम्ब्युलन्स हवी आहे, तिथं ॲम्ब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा। संपूर्ण पवार कुटुंबियांच्या या तीव्र दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत। हे आपले कुटुंब आहे। आदरणीय साहेब, आदरणीय ताई, आदरणीय वहिनी, समस्त पवार कुटुंबीय, सर्वजण स्वतःच्या मागच्या बाजूला या मैदानाचं मुख्य गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडा, तिथून हळूहळू बाहेर पडा। बाहेरच्या बाजूला पण गर्दी आहे, रस्त्यांवरून जाताना हळूहळू बाहेर पडा, सर्वांना नम्र विनंती। Yes. माझी पुन्हा विनंती आहे की आपण मागच्या गेटने आणि इतर 2-3 गेट्स आहेत
तिथून हळूहळू मागे बाहेर पडत राहा. बाहेर पडताना शिस्तीमध्ये, शांततेमध्ये बाहेर पडा. कारण संबंध महाराष्ट्रातून आपले सहकारी मित्र या ठिकाणी बंधू भगिनी आलेले आहेत. त्यांना सहकार्य करूया. कारण कालपासूनच संबंध बारामती बंद आहे, त्याच्यामुळे बाहेरून आलेल्यांना गैरसोय व्हायला नको या दृष्टीने आपण त्यांना सहकार्य करू द्या. त्यांना आधी बाहेर पडूया आणि मग आपण रस्त्यावरून जाता जाता बाहेर जे मंडळी आहेत बाहेर गावची, त्यांना सहकार्य करून त्यांना मार्गस्थ करूया. आता हळूहळू मागच्या गेटने बाहेर पडत राहा, जागेवर थांबू नका. इकडे थांबलेली मंडळी आहेत त्यांनाही विनंती आहे की कृपया हळूहळू बाहेर पडा. लाखोंच्या संख्येने हा जनसमुदाय एकवटलेला आहे. हळूहळू आता आपण बाहेर पडूया. मुख्य स्टेज आणि चौथऱ्याच्या मधला पॅसेज मोकळा करा. मुख्य स्टेज आणि चौथऱ्याच्या मधला पॅसेज मोकळा करा. इथली गर्दी थोडी कमी करा. इथे बऱ्याच वेळापासून